आपण पाहताय महाधुरा। खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो, कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रोबायोलॉजी पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी ते केमिस्ट्री पर्यंत, बीसीए, बीएमएम, डीएमएलटी, जीएनएम नर्सिंग, डी फार्मसी, पीजी डीएमएलटी, एक्स-रे टेक्निशियन, डिप्लोमा इन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात। 200हून अधिक विद्यार्थिनींची टीसीएस, इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज कम्प्युटर लॅब, निवासाची सोय, एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था, बसची सोय, प्लेसमेंट हमी, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू, स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। म्हणूनच जिल्ह्यातील 130हून अधिक गावातील 1500 पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था, मुक्काम पोस्ट तिटवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। नगरसेवक म्हणून काम करत आहे। त्याच्या आधी आमचे वडील होते, आमचे भाऊ महापौर होते, पण आमच्या असं बोलण्यात कधी आलं नाही की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये न झालेल्या कामाचे पैसे काढले आणि ती पण अमाऊंट 85 लाख रुपये। 2021 साली महाविकास आघाडीचं सरकार असताना कसबा बावडा या ठिकाणी जे नागरी वस्तीतलं पाणी खाली शेतातून जातं त्यासाठी ड्रेनेज सिस्टमसाठी 3 कोटीचा निधी आला होता। त्या 3 कोटीच्या निधीमध्ये टोटल 2021 पासून 2024 पर्यंत 5 बिलं झाली आणि या पहिल्या 4 बिलामध्ये जे झालेलं काम आहे आणि जे 5वं बिल केलं 88 लाख रुपयाचं, तर त्यामध्ये जाग्यावरती जाऊन बघितलं असता त्या ठिकाणी 1 रुपयाचं पण काम झालेलं नाही। पण 4 महिन्यापूर्वी या ठेकेदाराला ही एमबी पूर्ण केली, ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर ऑडिट, त्यानंतर अकाउंट, हे सगळं ऑनलाईन होऊन हे पैसे त्याच्या खात्यावरती जमा झाले आणि 4 महिन्यापूर्वी दिलेल्या कामाचं आज पण त्या ठिकाणी आपण जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी काम झालेलं दिसून येत नाही। म्हणजे प्रशासन ज्यावेळी 2020 सालापासून 2025 सालापर्यंत नगरसेवक नाहीत म्हणून हे प्रशासन असं काम करतं का, हा एक नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे। याबद्दल मी माननीय प्रशासकीय आयुक्त मॅडम यांना पत्र दिले किंवा असं कामाचं हे झाले दिसून येत आहे, त्यांनी ताबडतोब खाली आता जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्याकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि अहवाल काही येणारच आहे, कारण 4 बिलं झालेले आहेत, त्यानंतर 5वं बिल बोगस झाले, अहवाल येणारच आहे। त्या बिलाची कॉपी म्हणजे एमबी जी आपण म्हणतो तर ती एमबी महानगरपालिकेमध्ये दिसून येत नाही, पण झालेल्या बिलाचं झेरॉक्स अकाउंट डिपार्टमेंटला असल्यामुळं ते मला मिळालेलं आहे, आता मी तुम्हाला देत आहे। तर अशा पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जर घोटाळे झाले असतील किंवा आता हे उघडकीस आला, इथून पाठीमागे 5 वर्ष काय काय झाले हे तपासण्याची गरज आहे आणि माननीय आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की यावरती जो काय अहवाल सादर होईल त्यावरती कडक कारवाई केली जाईल। आधीच कोल्हापूरची बदनामी ठेकेदारांच्या माध्यमातून, कामाच्या दर्जाच्या माध्यमातून कोल्हापूरची शासन दरबारी खूप चुकीच्या पद्धतीनं बदनामी झालेला आहे आणि यावरती प्रशासन जे आपलं कोल्हापूर महानगरपालिकेचं आहे यांची पूर्णतः जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि अशी चांगली आता मध्ये आपण काम करत असताना बऱ्याच आमच्या कृती समिती आहेत, आदरणीय एनडी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही टोलच्या कृती समितीमध्ये काम केलं आणि आपण होता त्यावेळी सर्वजण, तर कृती समितीचं आत्ताचं पण काम चालू आहे। पण मला त्या कृती समितीमध्ये ठराविक लोक आहेत की ठराविक लोक, आता परवा बघितलं तुम्ही एक माहिती अधिकाराचा माणूस कोळी म्हणून जो अँटी करप्शनला सापडला, त्याचे 4300 अर्ज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिने माहिती अधिकारात दिलेत आणि सगळ्या अर्जामध्ये याने सेटलमेंट केलेले। तशीच टोळी कोल्हापूर शहरामध्ये आहे, ती पण असेच अर्ज देत असतात। त्या कृती समितीचे मी सदस्य आहे, त्यामुळे कृती समितीला मी काय म्हणत नाही, पण तर त्यातील ठराविक व्यक्ती ही अशाच पद्धतीनं चुकीचे अर्ज देऊन ठेकेदारांना आर्थिक लुबाडणूक करतात। त्या लोकांना पट्टा घालण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय एवढं मोठं धाडस कोण करू शकत नाही। तर यावरती आता मी पुढे भविष्यकाळामध्ये आपण जर बघितलं, हा प्रसाद संजय वराडे या कॉन्ट्रॅक्टरने हे सगळं केलं। म्हणजे झूम प्रकल्पाच्या पलीकडं अखंड कसबा बावड्यातलं नागरी वस्तीतलं जे पाणी शेतातनं जातं, जसं सदर बाजार, सर्किट हाऊस या परिसराचं पाणी आपण सरस्वती हॉस्पिटल पासून खाली एसटीपी प्लॅन्टला जातं बापट कॅम्पला, तसं हे बावड्यातलं पाणी
त्या आपल्या कसबा वाड्यातील शेतकऱ्यांच्या रानामधनं तसंच जात होतं. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे पैसे दिलेले होते 2,86,00,000 रुपये. आणि परवाचं यांनी जे 5 नंबरचं बिल मगाशी मी उल्लेख केला, तर 1 नंबरचं बिल केले त्यांनी 23 मे 2022 रोजी. आणि आता 5 नंबरचे मी मगाशी बिल जे सांगितलं ते 23 डिसेंबर 2024 या ठिकाणी 88 लाख रुपयाचे बिल केले. आणि हे 100% बिल बोगस आहे. म्हणजे त्या ठिकाणी 5 नंबरचं बिल झालेलं आहे 23 डिसेंबर 2024 कंत्राटदार कंत्राटदार प्रसाद संजय वराळे. आणि हा कसबा बावडा येथीलच कॉन्ट्रॅक्टर आहे. या कॉन्ट्रॅक्टरनं ह्याच्या आधी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, हा कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एमडींना मारहाण झाली, डॉक्टर संदीप नेसदार व त्यांच्या टोळीनं मारहाण केली आणि ही टोळी 3-4 महिने जेलमध्ये होती. जेलमध्ये असताना ह्या कॉन्ट्रॅक्टरनं एक टेंडर भरलं आणि त्या टेंडरमध्ये त्यानं ऍफिडेव्हिट केलं होतं. त्याची तक्रार देखील मी महानगरपालिकेत केली होती. जो माणूस जेलमध्ये असतो तो ऍफिडेव्हिट कसा करू शकतो? तर त्याला मध्ये काम करायला कुठलाही बाहेरला कॉन्ट्रॅक्टर येत नाही. आलेल्या माणसांना पळवून लावायचं काम, प्रत्येक ठिकाणी माहिती अधिकार टाकण्याचं काम. माहिती अधिकार टाकावं आमचं त्याबद्दल काही मत नाही. आता परवा बघितलं तुम्ही 22 कोटीचा जो शासन निधी आला त्याच्यावरती यांनी एक अर्ज दिलाय की 22 कोटींमध्ये 75% कामं पूर्ण झाले. मी त्यांना विनंती करतोय की बाबा कुठली कामं पूर्ण झाल्या, तुम्ही असा अर्ज देत असताना अशा पद्धतीनं चुकीचा अर्ज देऊ नका. त्याच्यावरती अनेक तसाच अर्ज अनेका झालाय, सेम अर्ज आहे, फक्त वरचं नाव बदललंय. ही माणसं असे काय करायला लागलेत? कोल्हापूरच्या लोकांना यांना काम करू द्यायचं नाही काय? चांगलं काम करायचं नाही काय? मग ह्या लोकांना आता हा 85 लाख रुपयाचा घोटाळा झालेला दिसला नाही का? यांना माहिती नव्हता का? माहिती असली डोळे झक करतात. हा पण एक गांभीर्याचा विषय आहे. आयुक्तांनी मला सांगितलंय की बाबा ह्यावरती अहवाल सादर करून आपण त्याच्यावर कारवाई करूया.